आगे सीट असं तापले ना भाई, त्याच्यामुळे मी जाड होत चाललो. सायन्स असेल याच्या मागे. मला टाकलं करायला सबस्क्राईब केले की नाही, एकच मोटिवेशन आहे ते म्हणजे मिसळ. जसं त्या शिवलिंगाला प्रोटेक्ट करायला तो एक चाकू असतो आणि एक ते झाड असतं म्हणजे जो नाग असतो. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 10:30 वाजलेत. ब्लॉग वगैरे सगळं अपलोड करून झालंय आणि आता मी निघालोय आपल्या मंडे रिच्युअल्स साठी म्हणजेच ड्यूक स्नो साठी. आता मी आहे कुरवंड्याच्या रस्त्यावरती. आज खूपच जास्त लेट झालं. इच्छा नव्हती आत्ता जायची, म्हणलं की संध्याकाळी जाऊ कारण आता ऊन आहे ना. पण नंतर म्हटलं की संध्याकाळी जर काही काम वगैरे आलं तर मग राहून जाईल. मग त्यापेक्षा म्हटलं की जाऊन येऊ. सो आता मी फटाफट तिथे पोहोचतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. आज आपण आपली लेला नाही आणलेली स्कूटी आणलेली आहे. तो स्कूटीची हद्द इथपर्यंत सो इथे पार्क केली. आता इथून आपल्याला जायचंय त्या डोंगरावरती. सो आपला ट्रेक सुरू करूया. चलो निवांत जाऊ, काय घाई नाही आपल्याला आज. हे बघा बाय द वे, हे सगळे टनल मधनं जे काय निघालंय ना टनल फोडतानी, ते सगळे हा डोंगर आर्टिफिशियल डोंगर, मॅनमेड. असे बरेच डोंगर आहेत. आपलं जे घर आहे ना त्याच्या तिकडेच या साईडला पण आहेत बऱ्याच टाकीत. बऱ्याच जागी असे काय बोबडी वळतीये माझी. तर बऱ्याच जागी त्यांनी असे जमा केलेत. घाम बघा काय जबरदस्त फुटलाय. बरं झालं आज मी या टायमिंगला आलो, म्हणजे मला एक अंदाज आला की काय वाट लागते या उन्हामध्ये ट्रेक करायला. आता आपण पोहोचलोय वरती. सो आता मी शूज वगैरे काढतो, पूजा वगैरे करून घेतो आणि मग तुम्हा लोकांशी गप्पा मारू जरा. डन विथ द पूजा. आता मी आहे ना सकाळी उठलो, आंघोळ केली, पूजा केली आणि डायरेक्ट इकडे आलो. सो मी काहीच खाल्लं नव्हतं. सो जरा ड्रायफ्रुट्स आणलेत, आता ते खातो आणि मग आपण इथनं निघूयात. भाई गरमी बघा किती आहे. पार डोळे आहेत ना, डोळे झोंबायला लागलेत माझ्या. असं घाम त्याच्यात जातोय ना तर झोंबायला लागलेत. हा इथं ना एवढ्या एरियामध्ये फक्त इथंच थोडीशी सावली आहे, ते पण ह्या झाडाची. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढ्या म्हणजे सुक्या डोंगरावरती एवढ्या उन्हामध्ये हेच झाड फक्त कसं काय. तुम्ही तो पिक्चर बघितलाय का, साऊथ का तेलुगू पिक्चर आहे, चिरंजीवी त्याच्यामध्ये, तो शिवलिंगचा. जसं त्या शिवलिंगाला प्रोटेक्ट करायला तो एक चाकू असतो आणि एक ते झाड असतं म्हणजे जो नाग असतो, तसं मला काहीतरी वाटतं. हे बघा ना, ह्याचे शेप बघा. आणि खाली जाता जाता तुम्हाला एक झाड दाखवतो, त्याच्यावरचं टेक्स्चर बघा. नक्की मला तसं काहीतरी सीन वाटतं. म्हणजे मे बी हे जरा मी जास्त विचार करत असेल, बट ठीक आहे, असं पण शकतं ना भाई, कोणाला माहिती आहे काय. तर मंडळी 11:30 वाजलेत आणि आत्ता मी इथून निघतोय. आज घरी मिसळ केली तर कॉल आला होता मला, फरसाण घेऊन ये, मस्तपैकी फरसाण घेऊन जाऊ आणि मिसळवरती ताव मारू भाई. अशा ट्रेक नंतर मिसळ किंवा काहीतरी असं झणझणीत खाण्याची जी मजा आहे ना भाई, नेक्स्ट लेवल. पण नेक्स्ट टाइमपासून हा टाइम नाही करायचा आहे, लवकर यायचंय, लवकर उठायचं. आजपासून सगळ्या गोष्टी लाईनवर आणणार आहे भाई मी. बघा तुम्हाला मी वरती बोलत होतो ना ते झाड, तर हे आहे ते झाड आणि याचं टेक्स्चर बघा तुम्ही. हे वेगळंच आहे. बऱ्याच वर्षांपासून इथे हे झाड ना पूर्ण सुकतंय ना पूर्ण बहरतंय, असंच असतं. टेक्स्चर बघा, काहीतरी युनिक वाटतं मला हे. मे बी काहीतरी सायन्स असेल ह्याच्या मागे, बट स्टील मी जे फील करतो ते तुम्हाला सांगितलं. सीट असं तापले ना भाई, करपला बम करपला माझा. हा आता गाडीवरचं वारा लागतोय ना भाई, लय आनंद भेटतो. आता घरी जायचं फक्त एकच मोटिवेशन आहे, ते म्हणजे मिसळ. जाता जाता आपल्याला फरसाण पण घ्यायचं आहे. अंकल फरसाण मिसळ केली.
अँड आय एम बॅक होम. फ्रेश वगैरे झालोय आणि जरा पाणी वगैरे पिलो. भाई जर तुम्ही अशा उन्हाळ्यामध्ये ट्रेक वगैरे करताय ना तर इलेक्ट्रॉल इज मस्ट. इलेक्ट्रॉल कॅरी करा, सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर कॅरी करा. नाही तर इलेक्ट्रॉल जर नाही कॅरी करत आहे ना तर कोकोनट वॉटर इज द बेस्ट. तुमचे इलेक्ट्रोलाइट्स जे घामा थ्रू निघालेत ना ते परत रिगेन करायला मदत करेल. मिसळ इज हिअर. आय नो यू गाईज मस्ट बी वंडरिंग की भाई पाव कुठे आहेत. तर पाव मी जरा अवॉइड करतोय की जेवढं नीट खाऊ शकतो आपण तेवढं खाऊ. जरा जंक अवॉइड करतोय म्हणून मी फरसाण पण एकदम थोडंसं टाकलंय. बाय द वे बघा. अँड कैरी एक नंबर. तर हे सगळं खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो. बाय बाय. टाइम चेक मंडळी, इट्स 5:40. मगाशी जेव्हा मी आलो म्हणजे लास्ट फुटेज जे तुम्ही बघितलं असेल ना त्याच्यानंतर मस्तपैकी एक वाम कुक्षी घेतली, झोपलो थोड्या वेळ, मग उठलो आणि आम्ही जे वरचं स्ट्रीप लाइटिंगचं काम होतं ना ते कम्प्लीट करून टाकलं. वायरिंग पण कम्प्लीट करून टाकली बोर्डमध्ये. पण अजून पण ना त्या लाईट्स अजून भेटल्या नाहीत. सो म्हणून मी तुम्हाला अजून पूर्ण सिलिंग दाखवू नाही शकत आहे. जेव्हा पूर्ण लाईट्स वगैरे भेटतील ना, ज्या कॉब लाईट COB लाईट्स म्हणतात ना त्या लाईट्स आम्हाला जशा हव्यात तशा भेटत नाहीत. सो त्या ज्या मिळाल्या ना मग त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण सिलिंग दाखवतो प्रॉपर. बाय द वे मला टाकला करायला सबस्क्राईब केले की नाही? करा सबस्क्राईब भाई. टाकला चॅलेंजचा व्हिडिओ बघा एकदा म्हणजे तुम्हाला कळेल की काय बोलतोय मी. तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की मला केस मोठी ठेवायला किती जास्त आवडतात. मस्त आपण एकदा केली पण होती, जवळपास एवढी आपली वाढली होती केस, मस्त दिसत होतो त्यामध्ये. पण त्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या की त्यानंतर मला कापावी लागली. आत्ता पण माझी इच्छा आहे, पण आता केसांची अशी वाट लागली ना, एकदम थिन झालेत केस, एकदम पातळ झालेत. आणि जेव्हा पण मी हेल्मेट घालतो किंवा टोपी वगैरे, आता ऊन येतं टोपी वगैरे तर घालावंच लागणार. सो त्यानंतर मग ही अजून असे उंदराने कुरतडल्यागत होतात. सो यार काहीतरी केलं पाहिजे. हे जरा ऑइलिंग वगैरे नाही का चालू केलं पाहिजे, हेअर केअर पण चालू केलं पाहिजे. काय चला जरा मँगोला भेटू. मँगो सांग हिला. हे बघा काय, हिच्यामुळं मी जाड होत चाललोय, माझं पोट हिच्यामुळं निघतंय. आता मी कुठं जरा थोडंसं डाएट करायला बघतोय तर तेव्हा कशी गालत हसते. तेव्हा मला म्हणते का जेवलं तू आता एवढ्या लवकर, करूनच देत नाही मला ही काय. आणि मग नंतर परत जाड झालो की परत म्हणते की जाड झालाय, पोट बाहेर आले. काय सांग आता, बोल की. आता गप बसली बघा. बांग मँगो सांग मँगो. हे असं आहे म्हणजे माणसाने करावं तर काय करावं सांगा तुम्ही जरा कमेंट सेक्शन मध्ये सांग. तू सांग. तू जर बोलला ना मला की तू जेव बिंदास तर मी जेवण. बोल मँगो. नाही म्हणत येतो बघ. तो बोलतोय की डाएट कर, है ना, डाएट करू ना. येस, यू आर ऑन माय साइड ब्रो. मँगो त्याला म्हण जेव. डॉले त्याला म्हण जेव. नाही ते माझ्या साईडने आहेत. मँगो त्याला बोल डाएट कर. नो डाएट कर बोल. नाही त्यांनी दिलं ना, पहिलेच बोललो ना, त्यांना असं गंडवायचं थोडी आहे. टाळी दे. नाही मी नाही खाणार. नो मीन्स नो. नाही तर नाही. बघा मम्मी पापड करते मस्त. टाइम चेक मंडळी, इट्स 9:12 आणि आज वॉकिंगला लवकर जाऊ बोललेलो मी याला, 9 वाजता जाऊ. आता 12 मिनिटं लेट आहे. ए रुद्र 12 मिनिटं लेट आहे आज. ह्याला टायमाची काय पडलेली नाही. अरे जाऊ का नको का उपाशी. पण मी तुला किती वाजता बोललेलो? 9 वाजता. काम असं असं कसं 8-8:30 वाजता जेवण घ्यायचं. म्हणजे मी आवरायचं घरी 9:45. कुणाची चुकी? कोणाची चुकी? गेलतोय भाऊन संग बाय. अजिबात काय झालं म्हणजे टायमाचं काय झालं. ओ येस आज आम्ही डॅमला जाणार आहे वॉकिंग. तुम्हाला डायरेक्ट आम्ही भेटतो ब्रिजवरती. चला आम्ही आता इकडे हे डॅमची वॉल आहे ना त्याच्या साईडला हे असं वॉकिंग साठीच बनवलंय. इकडे आलोय बट दिस इज अ नाईस प्लेस यार. म्हणजे नॉर्मली त्या रोडवरनं चालण्यापेक्षा, कारण तिकडे सतत गाड्या वगैरे असतात, त्यापेक्षा मग हे भारी आहे.
इथून डायरेक्ट चालू करायचं ह्या टोकापासून ते डायरेक्ट तिकडे ब्रिजच्या एंड पर्यंत जायचं. असं करू शकतो आहे ना. बट हे थोडं जरा डार्क आणि शेडी आहे जरा. ठीक आहे रात्रीच्या हिशोबाने कधीतरी यायला भारी आहे. जरा बरं वाटतं जरा वॉकिंगला. हवा मस्त. बाहेर जरा गार वाटते, घरामध्ये गरम होते भाई. पण ते आता सिलिंग केले ना आपण तर त्याच्यामुळे जरा गरमी कमी होईल घरामध्ये. अँड आय एम बॅक होम डन विथ द वॉकिंग. 10:39 झालेत. एरवी या टायमाला आपण वॉक करत असतो. तर आपले आज किती झालेत माहिती का? 5.2 किलोमीटर झालेत वाटतं. मी स्ट्रावाचा स्क्रीनशॉट इथे टाकेन. तर दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ. आय होप सो तुम्हाला आजचं कंटेंट आवडलं असेल. आज बऱ्याच गोष्टी केल्यात. सो असंच कंटेंट येत राहील. जरा सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कॉन्टेंट आयडियाज कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे अजून तुम्हाला तसं कंटेंट बघायला मिळेल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्व जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्व जास्त बाय बाय.